दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच मनात आपल्या सगळ्या दिवाळीच्या लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या होतात. हो, दिवाळी सणच तसा आहे. यावरच लिहिलेली एक छानशी कविता. कवी आहेत निलेश चव्हाण. दिवाळी आज आणि काल. ऐकूयात. तीही एक दिवाळी होती. तीही एक दिवाळी होती. सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी तरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला आम्ही सगळे मिळून जायचो बाजारी. अहो, खरेदी करायला आम्ही सगळे मिळून जायचो बाजारी. नाती-गोती तर असायचीच, पण सोबत असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला. शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकालाच बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची, पण आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, नाही कसली बरोबरी. नाही स्पर्धा, नाही शर्यत, नाही कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता, जणू मिळे घरोघरी. मला आठवतंय ना, मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवा लावायचो, पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. इतका व्हायचा लख्ख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. आणि अंगणातले दिवे खरोखरच लागायचे हो अंतरातूनही. आजही होते दिवाळी. आजही होते दिवाळी. फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी आणि फटाके तर उडता बार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छा. एक मेसेज टाकला की पोहोचून जातात ना शुभेच्छा. शेजारच्या काकूही आता शिकल्या आहेत चकल्या काढायला. आणि माझ्या आईला तर इंटरेस्टच नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळांचे ते सोहळे. फराळातही आलेत की आता रामबंधू आणि चितळे. दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळच मिळत नाही. अहो, दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळच मिळत नाही. धनत्रयोदशी येऊन जाते तरीही कुणाला कळत नाही. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आपण. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी एवढाच सण राहिलाय. इकडे दिवा लावला की मी तिकडे विझताना पाहिलाय. लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. आणि नुसतंच उठणं लावल्याने जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून जायचं असतं. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून जायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते, पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते, नाही का?